राज्यातील आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। तुटपुंज्या वेतनात उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने राज्यभरातील आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे। अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य मित्रांनी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। राज्यभरातील आरोग्य मित्रांच्या प्रश्नाकडे सरकारकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। CITU कर्मचारी संघटना जिल्हा अकोलाच्या वतीने मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आमच्या मागण्या संदर्भात आम्ही मागील महिन्यात जानेवारी महिन्यामध्येच आम्ही नोटीस दिलेली होती। 21 दिवस देऊनही कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यानंतर पुन्हा आम्हाला 7 जानेवारीला बैठकीकरिता बोलावले। आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर DL कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली। तेव्हा सुद्धा आम्हाला अपेक्षा होती की आरोग्य मित्राच्या बाजूने काहीतरी सकारात्मक निर्णय होईल। आम्हाला 10 दिवसाचा अवधी पुन्हा वाढवून मागण्यात आला। रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तो सुद्धा त्यांना दिला। संपूर्ण 10 दिवस लोटून गेले तरी सुद्धा आमच्या मागण्याबद्दल आणखीनही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। म्हणून नाईलाजाने आम्ही आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून काम बंदचा इशारा दिलेला आहे आणि संपावर बसलेला आहे। आमच्या मागण्या त्या अशा आहेत की आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार 26,000 रुपये वेतन देण्यात यावे। दरवर्षी आमच्या पगारामध्ये 10% पगारवाढ करावी। आम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स देण्यात यावा। आम्हाला ॲप्रॉनऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा। आणि आमचे जे 2 आरोग्य मित्र आहेत रमेश बैसाने व आरोग्य मित्र गणेश शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात यावे। ह्या आमच्या विविध मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या ह्या रास्त मागण्या आहेत। आम्ही आमच्या मागण्या कायद्यानुसार मागत आहोत। महागाईचा जर विचार केला तर महागाईचा जर विचार केला तर केवळ 11,400 रुपये एवढे तुटपुंजे वेतन देणं हे योग्य नाही आहे। या एवढ्या कमी मानधनामध्ये आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हे अतिशय आम्हाला कठीण जात आहे। अशा परिस्थितीमध्ये काम करणे अतिशय कठीण जात आहे। म्हणून आमच्या मागण्या या पूर्ण करण्यात याव्या। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचा हा बेमुदत संप सुरूच ठेवणार आहोत। एवढेच मी सांगू इच्छितो। माझे नाव सिद्धार्थ इंगोले। आरोग्य मित्र हे आरोग्य विभागातील महत्त्वाचे घटक असून राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा पुरवण्याचे काम ते करत आहे। मात्र अल्प वेतन आणि अस्थिर नोकरीच्या समस्यांमुळे त्यांचा संघर्ष वाढत चालला आहे। मी आरोग्य मित्र वर्षा इंगळे, जिल्हा अकोला। आम्ही आज दिनांक 18/2/2025 रोजी संपाला सगळे राज्यव्यापी संपाला बसलेले आहे आरोग्य मित्र। आम्ही 2013 पासून जेव्हा जुनी राजीव गांधी योजना होती तेव्हापासून कार्यरत आहे। त्यानंतर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पण कार्यान्वित झालेली आहे। तेव्हापासून आम्ही कामाला आहे, पण आमच्या कामाचा मोबदला हा योग्य रीतीने आम्हाला देण्यात आलेला नाही आहे। त्यासाठी आम्ही सगळे संपाला बसलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की आमचा पगारवाढ झाला पाहिजे। हा किमान वेतन आयोगानुसार जी मागणी आम्ही केलेली आहे ती रास्त आहे असे आम्हाला वाटते। धन्यवाद। आंदोलकांची भूमिका ठाम आहे। जर शासनाने त्वरित मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। आता सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। लोकनजर न्यूज मराठीसाठी मुकेश ढोके, अकोला। काम ज्यादा नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा।